नमस्कार मित्रांनो, एस टी एम मेन्स जो पेपर 2021 पार पडलेला आहे 24 जुलै 2022ला, त्यामधील आपण अर्थशास्त्र या प्रश्नांची उत्तरे बघूया. तर 31 नंबरचा प्रश्न होता, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती? तर आपल्या इथे दरडोई उत्पन्नाचा स्तर कसा आहे? कमी आहे. लोकसंख्येचा प्रचंड दबाव आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा कमी प्रसार आहे, म्हणजे क पण बरोबर आहे. आता असं ऑप्शनच अवेलेबल नाही, त्यामुळे थेट उत्तर यायचं आपल्याला यापैकी सर्व. म्हणजे तुम्हाला ऑप्शन जरी माहीत नसतं तरी तुम्ही उत्तर घेऊ शकले असते यापैकी सर्व, कारण वरील 3 तर कन्फर्म बरोबर आहे. सो ॲन्सर नंबर आहे वरील सर्व 4 नंबरचं. ठीक आहे. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, भारताच्या नियोजन प्रक्रियेत पथदर्शक भूमिका पार पाडणारी जनता योजना कोणाची होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मानवेंद्र नाथ रॉय यांची ही योजना होती. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी रिकामी जागा यांनी वेतन वस्तू प्रतिमान भर दिलेला होता. आता तुम्हाला एवढं जरी माहीत असेल की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या संबंधित PC महाल नोबिलिस हे होते, तरी तुमचं उत्तर येऊन जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचं CN वकील आणि PC महाल नोबिलिस हे होते. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, PC महाल नोबिस हे होते. त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट 34 नंबरचा प्रश्न काय विचारण्यात आलेला होता, नवव्या पंचवार्षिक योजनेत रिकामी जागेवर अधिक भर देण्यात आलेला होता. ठीक आहे. आता काय म्हणत आहे, सेवा क्षेत्राचा विकास, औद्योगिक क्षेत्राचा विकास, पायाभूत सुविधांचा विकास की सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त याच्यावर भर देण्यात आलेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे जो आपण म्हणजे आपल्याला योजनेचे घोषवाक्यसुद्धा माहिती पाहिजे. 35 नंबरचा जो प्रश्न आहे, आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक विचारलेले आहे. आर्थिक विकासाचे 2 निर्देशक आहे, एक सामाजिक आणि एक आर्थिक निर्देशक असतात. पण आपल्याला आयोगानं काय विचारलेलं आहे, सामाजिक निर्देशक. बघा शिक्षण हे सामाजिक निर्देशक आहे. ओके. त्यानंतर आरोग्य हे सामाजिक निर्देशक आहे, अन्न हे सुद्धा सामाजिक निर्देशक आहे. मात्र ऑप्शन हे चुकीचं आहे. का? कारण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वृद्धी म्हणजेच हे आर्थिक निर्देशक आहे. त्यामुळं आपल्याला काय विचारलेलं होतं, सामाजिक. त्यामुळे उत्तर क्रमांक 2 क बरोबर आहे. आता इथे ज्यांनी वरील सर्व घेतलं त्यांचं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच चुकलेलं असेल. ठीक आहे. सो ॲन्सर नंबर 2 म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचे आहे. त्यानंतर 2019-20 मध्ये सेवा क्षेत्रातून सर्वाधिक निर्यात कशाची झाली होती म्हणे? ऑप्शन आहे बँकिंग सेवा, नॉन सॉफ्टवेअर सेवा, सॉफ्टवेअर सेवा की विमा सेवा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सॉफ्टवेअर सेवा. ठीक आहे. तर सॉफ्टवेअर जी सेवा आहे स्टुडंट, याची सर्वाधिक निर्यात झाली होती. आता महत्त्वाचं आहे की आपल्याला साल विचारलेला आहे 2019-20, तर त्यानुसार आपल्याला उत्तर पाहिजे होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सॉफ्टवेअर सेवा. तर तसं तुम्ही एक लॉजिक लावू शकता, इथे पण सॉफ्टवेअर सेवा आहे, इथे पण नॉन सॉफ्टवेअर सेवा आहे. तर ऑब्वियसली या दोनपैकी उत्तर आहे. तुम्हाला माहीत आहे सर्वात जास्त आपल्या इथं सॉफ्टवेअर सेवा निर्यात केली जाते. यावरून थोडा गेस आपण करू शकलो असतो. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सादर केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मानव विकास अहवाल 2010. म्हणजे कोणत्या वर्षी? तर लक्षात घ्या 2010 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघा, 38 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, भारतात कोणत्या प्रकारची बेकारी आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने घेतलं आहे यापैकी सर्व. तर आपल्या इथं छुपी बेरोजगारी आहे, हंगामी पण आहे, शैक्षणिक पण आहे, रचनात्मक आहे. आपल्याला प्रॉपर नाही विचारलं ना की कशामध्ये आहे म्हणून वगैरे. तर भारतात सर्वच प्रकारच्या दारिद्र्य असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. सो 38चं जे आन्सर घेण्यात आलेलं आहे ते घेण्यात आलेलं आहे 4. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न बघा, रंगराजन, सीमा आणि EM विबिश यांच्यामध्ये ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर कशामुळं कमी झालेला आहे? एक आहे बालविवाह आणि वृद्धिदर घटल्याने, शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्न परिणाम, शिक्षणाचा परिणाम आणि घटते स्त्री-पुरुष प्रमाण, उत्पन्न परिणाम आणि घटते वृद्धिदर. तर यांच्या मतानुसार ऑप्शन नंबर आहे सेकंड, शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्न परिणाम यामुळे तो सहभागाचा दर काय झालेला आहे? कमी झालेला आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक सेकंड घेण्यात आलेलं होतं. 40 नंबरचा प्रश्न काय बघा स्टुडंट, खालीलपैकी कोणते घटक प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक आहे? कशातून तुम्हाला प्रादेशिक असमतोल दिसून येईल म्हणते? आता ऑप्शन बघा काय म्हटलेलं आहे. 40 नंबरमधलं पहिलं ऑप्शन काय म्हटलं आहे, निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न. ठीक आहे. त्यानंतर निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न. ठीक आहे. त्यानंतर गुंतवणुकीचे कल आणि पायाभूत सुविधांची असमानता. ह्या चारही गोष्टीमुळे तुम्हाला दिसत असेल कोणत्या राज्याचं उत्पन्न कमी आहे, कोणत्या राज्याचं जास्त आहे. म्हणजे कोणत्या भागाचं उत्पन्न जास्त, कोणाचं उत्पन्न कमी, कोणाचं दरडोई उत्पन्न जास्त, कुठे गुंतवणूक जास्त आहे, कुठे गुंतवणूक कमी आहे.
कुठं पायाभूत सुविधा चांगल्या आहे, कुठं सुविधा चांगल्या नसतात, तर यावरूनच असमतोल निर्माण होत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे 40ला 4 यापैकी सर्व. सो पॉझिटिव्ह आन्सर आहे याचा. ठीक आहे. त्यानंतर 41 नंबरचा जो प्रश्न होता, चला वाचूया आपण काय म्हणतो हा प्रश्न. खाली दिलेल्या जागतिक बँकेच्या धोरण अभ्यास निष्कर्षांपैकी कोणते विधान योग्य आहे. ठीक आहे. कोणते विधान योग्य आहे. पायाभूत सुविधा साठ्याचा वृद्धिदर सकारात्मक परिणाम होतो म्हणते. म्हणजे पायाभूत सुविधाचा साठ्याच्या वृद्धीवर सकारात्मक परिणाम होतो. ठीक आहे. म्हणजे पायाभूत सुविधा असली तर साठा जो आहे त्याच्यावर सकारात्मक परिणाम होतो. बरोबर आहे. आणि पायाभूत सुविधांचा ठीक आहे उच्च दर्जा व वाढते प्रमाण यामुळे उत्पन्न असमानता घटते. तर हे पण बरोबर आहे. कारण जर पायाभूत सुविधा वाढत गेल्या तर उत्पन्नामधली असमानता घटते. म्हणजे समानता काय होत जाईल, वाढत जाईल. सर्वांजवळ उत्पन्न येत जाईल. ठीक आहे. सर्वांजवळ एक सोर्सेस तयार होणार आहे. तर यामुळे उत्तर घेतलेलं आहे 41चं 3 व दोन्ही बरोबर. 42 काय म्हटलेलं आहे, खालील विधाने विचारात घ्या. आता या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया काय आहे. 31 मार्च 2019 रोजी भारताची रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक होती. जगातील कितव्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची. तर हे बरोबर आहे. मात्र बहुविधान काय घेतलेलं आहे, चुकीचं घेतलेलं आहे. 2019-20मध्ये प्रतिदिन रस्ते बांधणीचं प्रमाण 36.5 किलोमीटरवरून 2020-21मध्ये 40.5 किलोमीटर इतके लक्षणीयरित्या वाढलेले आहे. तर आता हा प्रश्न जो होता हा एकदम फॅक्टोर आधारित प्रश्न होता की आपल्याला याचं कन्फर्म आकडेवारी माहीत पाहिजे. तर अशा प्रश्नामध्ये थोडी रिस्क कमी घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 43 नंबरचा प्रश्न काय होता, कोणते LED कार्यक्रमाचे घटक आहे राष्ट्रीय LED कार्यक्रमाचे. आता सर्वांसाठी माफक दरात उन्नत ज्योती LED उजाला योजना आपण पाहिलीच आहे. त्यानंतर राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम. तर पॉझिटिव्ह आन्सर आहे 43चा आन्सर घेतलेला आहे 3. तर ही दोन्ही विधाने काय स्टुडंट बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आयोगाने काय प्रश्न विचारलेला होता आपल्याला 44 नंबरचा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणी कनेक्शन असलेलं हरघर जलराज्य म्हणवले जाणारं पहिलं राज्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे गोवा. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पण घेतलेलं होतं गोवा. आणि रेबीज मुक्त झालेलं राज्य कोणतं आहे, गोवाच आहे. सो हा करंट बेसवर आधारित प्रश्न त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये विचारलेला आहे. 45 नंबरचा प्रश्न काय होता बघा, 2016मध्ये उडान योजनेची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर उडान हा भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम आहे. ठीक आहे. आणि काय म्हटलेलं आहे, 2016मध्ये उडान सुरुवात होईपर्यंत भारतात 74 विमानतळे नियोजित कार्यरत होती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आणि म्हणजे काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम आहे. हे विधान काय घेतलेलं आहे, चुकीचं घेतलेलं आहे. सो 45चे आन्सर जे घेतलेलं आहे आयोगानं ते घेतलेलं आहे 3ऱ्या क्रमांकाचं. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न बघू आपण कोणता आन्सर घेतलेला आहे. 46 नंबर बघा स्टुडंट, रिकामी जागा दरम्यानच्या समुद्राखालील 2313 किलोमीटरच्या ऑप्टिक फायबर आधारित दूरसंचार संलग्नता दुव्याचे उद्घाटन ऑगस्ट 2020मध्ये करण्यात आले होते. तर ते कोठून कोठे होते, तर चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार बेटे दरम्यान होते. तर हे तुम्ही इथे लक्षात घ्या. तर उत्तर क्रमांक दुसरं होतं याचं. त्यानंतर बघा 47 नंबरचा प्रश्न, दूरध्वनी सेवेत परकीय गुंतवणुकीस पासून परवानगी देण्यात आली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1994. आणि बघा जास्तीत जास्त प्रश्न जे आहे स्टुडंट हे रिपीट झालेले आहे, म्हणून आयोगाचे जुने पेपर सेट वाचणं काय आहे, गरजेचे आहे. हेच प्रश्न तुम्हाला यातूनच तुम्हाला काही प्रश्न फ्रीमध्ये दिसतील. 48 नंबरचा प्रश्न आहे, प्रश्न काय म्हटलं आहे, मार्गाच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेचा जगात चौथा आणि माल वाहतुकीनुसार सुद्धा भारतीय रेल्वेचा 4थाच क्रमांक लागतो. याचं उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचं. सो 48ला आन्सर जे घेतलेलं आहे आयोगानं ते घेतलेलं आहे 3 नंबरचं. तर हे सगळे उत्तरं पहिल्या कीनुसार आहे, हे लक्षात घ्या. 49 काय म्हणत आहे, महाराष्ट्राचा विजन 2030 पत्रिकेनुसार महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधा विषयक खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य बरोबर आहेत, पण ते मुद्दे योग्य आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ, ब, क, ड. तर 4ही बरोबर आहे. डॉक्टर लोकसंख्या गुणोत्तर एकास 1418, बाललिंग गुणोत्तर 894, हे तुम्हाला माहीतच होतं. त्यानंतर पाईपद्वारे पाणी पुरवठा व्यवस्थेने लाभार्थी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी ही 84.9 आहे. आणि प्रतिवर्ग खोली शालेय विद्यार्थी संख्या 31 आहे. ठीक आहे. जेव्हा हे अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रश्न राहतात तर थोडंसं याला पॉझिटिव्हली पाहणं गरजेचं असते. 49. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न काय होता बघा स्टुडंट, 50 नंबरचा प्रश्न होता, 2021च्या युनिसेफच्या कुटुंब पाहणी अहवालानुसार खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. तर 25 वर्ष वयाखालील 220 कोटी मुले व तरुणांना निश्चित इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही आहे अजूनही बघा. त्यानंतर ग्रामीण भागात राहणाऱ्या केवळ 23% मुलांना इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
आणि 25पेक्षा अधिक देशांनी फेब्रुवारी 2021पर्यंत शाळा बंद ठेवल्या होत्या. तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तर सहज लक्षात आलं असेल तुमच्या. याचं उत्तर आहे अ आणि ब, म्हणजेच आयोगानं उत्तर जे घेतलेलं आहे ते 50मधील 2 आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट पॉईंटकडे. बघा 51 नंबरचा जो प्रश्न आहे दिलेला, 1 एप्रिल 2005 पासून भारतात व्हॅट लागू करण्यात आला होता. अगदी बरोबर आहे. जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात व्हॅट लागू करण्यात आला होता. तर हे चुकलेलं आहे, कारण सर्व राज्यामध्ये तो नव्हता. माझ्या माहितीनुसार 21 राज्यामध्ये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये तो लागू होता. सो याचा आन्सर जे आहे ते फक्त अयोग्य आहे. म्हणून पेपरमध्ये सर्व, केवळ, ठीक आहे, असे जेव्हा शब्द असतात तेव्हा त्या प्रश्नाला व्यवस्थित वाचणं गरजेचं असते. 52 नंबरचा प्रश्न बघा. 52 या प्रश्नाचं उत्तर आहे चौथ्या क्रमांकाचं भाडेपट्ट्याने देणे. खाजगीकरणाअंतर्गत घेतलेल्या मालकीविषयक उपायात खालीलपैकी कोणता समाविष्ट भाग नाही आहे? तर सार्वजनिक उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे, बरोबर आहे. संयुक्त उपक्रम आले, उद्योग अवयसनात काढणे, ठीक आहे, आणि चौथं जे होतं ते भाडेपट्ट्याने देणे, तर हे येणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न काय होता, जागतिक व्यापार संघटनेत म्हणजे WTO खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने घेतलेलं आहे वरीलपैकी सर्वच आहे. ठीक आहे. सो बँकिंग आणि विमा, कृषी उत्पादने, पेटंट आणि औद्योगिक डिझाईन, आणि औषधे आणि रासायनिक उत्पादने. सो इथे पण पॉझिटिव्ह आन्सर आयोगातर्फे देण्यात आलेलं आहे. 54 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा, आपल्याला STIच्या सिलेबसला WTO, जागतिक बँक, IMF हे सिलेबसमध्येच आहे, त्यामुळं आपल्याला हे वाचलं तर आपल्याला हे प्रश्न सहज सुटतात. आणि जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितले तर तुम्हाला याचं उत्तर सहज येते. तर जागतिकीकरणाचे मापदंड नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथ्या क्रमांकाचं, कारण वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह जागतिकीकरणात येतो, भांडवलाचा मुक्त प्रवाह जागतिकीकरणात येतो, श्रमिकांची मुक्त हालचाल हे पण जागतिकीकरणामध्ये येते, आणि जागतिक स्तरावर सामाजिक आणि आर्थिक समानता हा घटक त्याच्यामध्ये येत नाही, आणि जागतिक स्तरावर सामाजिक आर्थिक समानता हे याच्यामध्ये येणार नाही आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर 55 नंबरचा प्रश्नसुद्धा जागतिकीकरणावरच विचारलेला होता. काय विचारलेला होता की इथं व्याख्या विचारलेली आहे. तर जागतिकीकरण म्हणजे भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान, कल्पना आणि लोकांचा मुक्त संचार. कोणतेही जागतिकीकरण जे शेवटचे वगळते ते आंशिक असते, ते टिकाऊ नसते. ही व्याख्या कोणी मांडली? आता असा प्रश्न आपल्याला माहीत नसला तर असाच प्रश्न स्किप केलेलाच बरा असतो. याचं उत्तर जे आहे ते ब्रांको मिलानोविक यांनी ही व्याख्या मांडलेली होती 55ला 2. 56 नंबरचा प्रश्न खूप इझी होता. जागतिक व्यापार संघटना करार केव्हा अंमलात आला? तर 1 जानेवारी 1995ला. ओके, सो हे लक्षात घ्या. तर 56चा आन्सर आहे 3ऱ्या क्रमांकाचा. WTO प्रश्न विचारलाच जातो नेहमी, ठीक आहे, कारण तो सिलेबसमध्येच आहे घटक. त्यानंतर 57 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर घेतलं आहे फक्त अ बरोबर. ठीक आहे, आर्थिक सुधारणांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आर्थिक सुधारणा, आता आर्थिक सुधारणा कधी सुरू झाल्या? 1991ला 24 जुलैला. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव हे होते. तर अर्थमंत्री म्हणजेच वित्तमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. 24 जुलै 91चं ते नवीन आर्थिक धोरण होतं, ज्यालाच आपण खावजा धोरण म्हणजेच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणतो, ज्यालाच LPG आपण असं म्हणतो. सो स्थूल आर्थिक स्थिरीकरणामध्ये चलनवाढीवर नियंत्रण, वित्तीय व्यवहार यांचे समायोजन यांचा समावेश होतो. तर संरचनात्मक समायोजनामध्ये व्यापार, भांडवल वृद्धी, औद्योगिक प्रवाह, भांडवली प्रवाह सुधारणा, औद्योगिक नियमन यांचा समावेश होतो. तर मित्रांनो, जर तुम्ही मेनचे पेपर बघितले, आता जर तुम्ही कोणते एखादं पुस्तक घेतलं एक्सप्लेनेशनवालं, त्याच्यामध्ये स्थूल आर्थिक स्थिरीकरण आणि संरचनात्मक समायोजन, तर याबद्दल बरीचशी काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. त्यामुळे थोडेसे झालेले पेपरचं जर एक्सप्लेनेशनचे तुम्ही बुक्स रीड केले तर तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त चांगले मार्क्स तुम्हाला इथं मिळू शकतात. त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न दिला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने नाहीशी करणे असा आहे. ठीक आहे, असत्य विधान विचारलेलं आहे, तर बरोबर आहे. मंत्री परिषद हे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे, अगदी बरोबर आहे. आणि काय म्हटलेलं आहे, डिसेंबर 2005मध्ये 6वी मंत्री परिषद दोहा येथे झालेली होती. तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तर आता मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, दोहा ही परिषद कोणत्या वर्षी भरलेली होती आणि ते कितव्या क्रमांकाची परिषद होती. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, WTOची पहिली परिषद 1996मध्ये सिंगापूर या ठिकाणी भरलेली होती. ठीक आहे, तर तुम्ही नक्की सांगा दोहा परिषद केव्हा भरली, कारण हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. 59 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर घेतलेलं आहे आयोगानं, ते घेतलेलं आहे 2ऱ्या क्रमांकाचं ब चू, म्हणजे बरोबर घेतलेलं आहे. खाजगीकरणाच्या पद्धती
एकूण निराष्ट्रीयकरण म्हणजे सार्वजनिक उपक्रमांची संपूर्ण मालकी खाजगी हातात हस्तांतरित करणे होय. आणि ब चुकलेला आहे, व्यवस्थापन खरेदी म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हस्तांतरित करणे होय. तर हे विधान काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. त्यानंतर 59 नंबरच्या प्रश्नानंतर 60वा प्रश्न जो विचारलेला होता हा एक सिंपल प्रश्न होता. जागतिक बँकेने सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नवीन आर्थिक धोरण या संबंधित ते आहे. आताच आपण वर बघितलेलं आहे संरचनात्मक सुधारणा वगैरे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्नातून हे उत्तर मिळू शकते. त्यानंतर इथं प्रश्न विचारला होता 61 नंबरचा 2021 नुसार जो FDI आपल्या इथं म्हणजे थेट परकीय गुंतवणूकमध्ये सर्वाधिक टक्के वाटा असलेला देशांचा आपल्याला क्रम ओळखायचा होता. सो या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 61ला 1. सिंगापूर प्रथम, सेकंड अमेरिका आणि थर्ड नंबरवर कोण आहे, मॉरिशस. सो 2021 साल इम्पॉर्टंट आहे. सो करंट बेसवरही बरेच प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर 62वा प्रश्न काय होता, ट्रिप्स अंतर्गत अन्न, औषधे आणि रासायनिक उत्पादन यांना रिकामी जागा या वर्षासाठी कॉपीराईट व इतर अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 50 वर्ष. ठीक आहे, आयोगानं जे आन्सर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 62ला 2, 50 वर्ष. ओके, सो ट्रिप्स करार हा WTO संबंधित आहे, हे लक्षात घ्या. 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. तुम्हाला संस्था ओळखायची आहे, तर या संस्थेची स्थापना 1999 मध्ये झाली. 99 म्हटल्याबरोबरच तुमच्या लक्षात यायला पाहिजे ते G20 आहे म्हणून. सो 63चा आन्सर 2 आहे. ठीक आहे, तर हा प्रश्नाचं उत्तर 2. आणि मग बाकी 97-99 मध्ये जागतिक आर्थिक संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी झाली. ते एक आंतरसरकारी मंच आहे मध्यम उत्पन्न देशांसाठीचा, आणि याची निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त धोरणावर चर्चा करण्यासाठी झाली. त्याच्यातला मेन कीवर्ड हाच आहे 1999. हे पाठ असेल तरच तुम्हाला उत्तर येऊ शकते. ठीक आहे, त्यामुळं या प्रश्नाचे जे उत्तर आहे थोडेसे लॉजिकली इझी पण होते, थोडे कठीण पण होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 64 नंबरचा प्रश्न. सन 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्री परिषद कुठं पार पडलेली आहे? सो याचा आन्सर आहे नैरोबी. मग आता तुमच्या एक लक्षात आलेला आहे, जसा मागं पण प्रश्न दोहा परिषदेविषयी विचारला, त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या परिषदा पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळं आता नेक्स्ट टाइम जेव्हा एक्झामला जाल तुम्ही तेव्हा व्यवस्थित ह्या सगळ्या परिषदा करून जा. ठीक आहे, त्यानंतर 65 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे 1, अमेरिका. काय म्हटलेलं आहे की 2018-19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत भारतानं काय केलेले आहे, भारतानं काय केलेली आहे, निर्यात. म्हणजे थोडा फिरून प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका. आणि तुम्हाला माहिती आहे भारत जो सर्वात जास्त निर्यात करतो तो अमेरिकेला करतो. ठीक आहे, पण आपल्यावर पेपरचं प्रेशर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण थोडंसं कन्फ्यूज होतो आणि सोपे प्रश्न चुकवतो. तुमच्या बाबतीतही नक्कीच असं झालेलं असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम. त्यामुळे ह्या कन्सेप्ट ह्या क्लिअर करून घ्या, कारण ह्या कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय आपल्याला पेपरच सुटणार नाही आपल्याकडून. तर या प्रश्नाचं उत्तर घेतलं आहे 66ला 2 आयोगानं. कडं बरोबर आहे. सोन्या आयातीवर नियंत्रण याच्यामध्ये येत नाही. भाववाढीवर नियंत्रण, वित्तीय तूट भरून काढण्यासाठी, व्यवहार तुलातील स्थिती सुधारण्यासाठी. सो 66ला आन्सर घेतलेला आहे 2. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला पूर्ण पेपर सोडवणे अपेक्षित नाहीच आहे इथे. मला सांगा निगेटिव्ह सिस्टीम काय आहे, आपल्याला एक ही गोष्ट कळायला हवी की निगेटिव्ह सिस्टीम काय आहे. ठीक आहे, निगेटिव्ह सिस्टीम यासाठी पण आहे की आपण काही गोष्टीवर कंट्रोल पण करू शकलो पाहिजे. आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीतच नाही 100%, तर तिथे रिस्क घेण्यात अर्थ नाही आहे. त्यामुळं काही गोष्टी आपल्याला स्किप कराव्याच लागतील. त्यानंतर 67 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आयोगानं घेतलेलं आहे पहिल्या कीमध्ये ते घेतलेलं आहे 67ला 3. निर्यात कर्ज देण्यामधील जोखमींसाठी बँकांना विमा संरक्षण कोण प्रदान करते? त्याचं उत्तर जे घेतलेलं आयोगानं इग्जिक घेतलेलं आहे. ठीक आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. थोडं इंग्लिशमध्ये वाचलं तुम्हाला याचं उत्तर सापडू शकते, पण याच्यासारखं सेम फिलिंग इथं आपल्याला दिसलं, त्यामुळे बऱ्याच जणांनी आन्सर 2 केलेला आहे. बरोबर का? तुमच्या बाबतीत झालं का असं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आयोगानं उत्तर घेतलेलं आहे 3 नंबरचं. ओके स्टुडंट, सो बघा तुम्ही एक पॅटर्न समजून घ्या. पॅटर्न लक्षात आला की जमलं. ठीक आहे, त्यानंतर 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. 68चा आन्सर आहे 1. ओके, ठीक आहे, तर हा प्रश्न व्यवस्थित तुम्ही एकदा रीड करून घ्या. त्यानंतर 69 नंबर बघा. 69 जो प्रश्न आहे 69 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणती विधाने प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासंबंधित आहे? प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते 4, अ ब ड बरोबर आहे. ठीक आहे, आता यात केवळ तुम्हाला म्हटलं होतं केवळ सर्व अशा प्रश्नांमध्ये थोडंसं जर काही प्रॉब्लेम असला सर्व, तर थोडासा प्रश्न केअरफुली रीड करणं आपल्याला गरजेचं आहे. सो याचा आन्सर जे आहे ते आहे अबकडं. 69ला 4 आन्सर घेतलेला आहे. 70 नंबरचा प्रश्न बघा, जो आपल्याला कंबाईनमध्ये पूर्वपरीक्षेत रिपीट होऊ शकतो. 2016-17 मध्ये भारतातील रिकामी जागा हे सर्वाधिक निर्यात उत्पन्न मिळवणारं क्षेत्र होतं. तर 70च्या या प्रश्नाचं उत्तर आहे अभियांत्रिकी वस्तू. इंजिनिअरिंग ज्या गुड्स आहे त्या सगळ्यात जास्त होत्या निर्यात संबंधित.
ओके, 70ला 4. 71 या प्रश्नाचं उत्तर आयोगानं काय घेतलेलं आहे बघा. 71 प्रश्न काय म्हणतो, थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना ही जी 1 जानेवारी 2013ला सुरू झालेली होती. मग यामुळं काय झालं तर बघा, लक्ष सुधारणा झाली. त्यानंतर काय झालं, भ्रष्टाचार कमी झाला कारण डायरेक्ट खात्यात पैसा, अपव्यय टाळला गेला आणि खर्चावर काय आहे नियंत्रण मिळवलं. तर वरील सर्व पॉझिटिव्ह आन्सर घेण्यात आलेला आहे. सो 71चं 4 आहे स्टुडंट. 72 खर्च व्यवस्थापन आयोग कधीचा, 2014चा. 72ला 2. सगळे रिपीटेड प्रश्न आहे काही. 73 नंबरचा प्रश्न आहे, केळकर म्हणजेच विजय केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारसी वर्ष रिकामी जागेमध्ये सादर केल्या. या प्रश्नाचं उत्तर आहे 73चे 1 म्हणजे 2002. आणि विजय केळकर कमिटी हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधित होती, हे लक्षात असू द्या. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय, आता हा प्रश्न तुम्ही पुस्तकात ॲज इट इज बघितला असेल. एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च. आता तुम्ही एक विचार करा स्टुडंट, 55 मार्क्स समजा आपल्याला जवळपास अर्थशास्त्रावर विचारण्यात आलेले आहे. मला सांगा, इथे जर तुम्ही 40-45 पर्यंत जरी कव्हर केले असते मार्क्स आणि तुम्ही जर रिस्क घेतली नसती तर आज तुम्ही 2-4 मार्क्सने इथेच प्लस असले असते. त्यामुळे काय होते, आपल्याला असं वाटते की मेन्स आहे आपण जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करण्याची म्हणजे कधी कधी चूक करत असतो. त्यामुळं एक परफेक्शन पेपर सोडवणं गरजेचं आहे. आता मला सांगा, काही त्या व्याख्या वगैरे विचारलेल्या होत्या तर आपल्याला कन्फर्म माहीतच नाही तर ते सोडवण्यात अर्थ नाही आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. हे माझं एक वैयक्तिक मत आहे, तुमचं मत वेगळं असू शकते. ठीक आहे, पण अटेम्प्ट आपला हा 80-90च्या दरम्यान असलाच पाहिजे. ठीक आहे, कारण तेवढा पण आवश्यक आहेच. ठीक आहे, तर ते पेपरवर डिपेंड करते सगळ्या गोष्टी. ठीक आहे, 75 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे 3. ब आणि ड काय म्हणते, केंद्र सरकारच्या भांडवली खर्च. आता 2 प्रकारचे खर्च आहे, भांडवली खर्च आणि महसूल खर्च. राज्य सरकारांची कर्जे भांडवलीमध्ये येते, आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च त्याच्यामध्ये येते. पण प्रशासकीय खर्च महसुली खर्च झाला त्यामुळं कट झालं. आणि विदेशी सरकारांना कर्ज हे याच्यामध्ये येते. पण कर्जावरचं व्याज हे महसुलीमध्ये येते, हे लक्षात घ्या. सो ब ड याचा आन्सर आहे. लक्षात आलेला आहे की पेपरचं पॅटर्न नेमकं काय होतं. 76 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघूया. कोणत्या कराची प्रोफेसर कॉल्डोर यांनी शिफारस केली होती. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जे आयोगानं घेतलेलं आहे ते घेतलं आहे पहिल्या क्रमांकाचं, संपत्ती कर. ओके, त्यानंतर 77 नंबरचा प्रश्न काय होता, केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे. आताच बघा भांडवली खर्च विचारला, आता महसुली खर्च विचारला. तर काय बाबी संबंधित आहे, तर चालू कर आहे. ठीक आहे, त्यानंतर भांडवली प्राप्ती येणार का नाही, कर्ज आताच बघितलं भांडवलीमध्ये हे पण येणार नाही. ठीक आहे, त्यामुळं ब क काय झालेलं आहे, कट झालेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, मग ब क कट झालं, याच्यात ब आहे, याच्यात ब आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्टुडंट कारण आर्थिक विकास पण याच्यामध्ये नाही आहे. सो ॲन्सर आहे फक्त 77चा ॲन्सर आहे 1. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही किमान 50% ऑप्शनपर्यंत पोहोचू शकता. 78 नंबरचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. कारण करविषयक सुधारणा चेलया समिती होती, 1991ची ही कमिटी होती, राजा चेलया कमिटी, जी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधी होती. एलकेज हा कमिटी होती. त्यानंतर भूतलिंगम समिती होती आणि एक वांचू समितीसुद्धा होती, काळ्या पैशासंबंधित नेमलेली ही कमिटी होती. सो ह्या सगळ्या गोष्टी रिपिटेशन झालेले प्रश्न आहे, तुम्हाला सांगतो. फक्त तुम्हाला आयोगाचं पॅटर्न एकदा समजून घ्यायचं आहे. GSTचा प्रारंभ म्हणजे GST कधी स्टार्टेड झाला इथे बघा, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 जुलै 2017. ठीक आहे, हा पण पॉईंट लक्षात घ्या. तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या इथं नोटबंदी केव्हा झालेली होती, कारण हा पण प्रश्न काय होऊ शकते, आता रिपीट होऊ शकते. ठीक आहे, सो GST 1 जुलै 2017. तो 79चा आन्सर 2 आहे. त्यानंतर 80 नंबरचा प्रश्न काय विचारला, सेम प्रश्न विचारलेला आहे, अप्रत्यक्ष कर कोणता. तर तुम्हाला माहीत आहे GSTचा इनडायरेक्ट टॅक्स आहे, बाकी सगळे प्रत्यक्ष कर आहे, इन्कम टॅक्स वगैरे, प्रॉपर्टी वेल्थ टॅक्स. ठीक आहे, बघा 55 पैकी 2 प्रश्न तर आपल्याला याच पद्धतीनं इझी विचारलेले आहेत. तर म्हणून इझी प्रश्न जरी तुम्ही आपल्या मार्कांच्या बास्केटमध्ये टाकत गेले तरी आपला चांगला स्कोर येऊ शकतो. म्हणजे कठीण प्रश्नावर जास्त विचार केल्यापेक्षा जे आपल्याला येते त्याच्यावर विचार करणं आपल्याला कधी योग्य ठरणार आहे. 81 प्रश्नाचं उत्तर आहे 2 अ क ड. आता करेत्तर उत्पन्न म्हणते, शासकीय उपक्रमांचा नफा करेत्तर उत्पन्न आहे. मालमत्ता कर नावातच कर आहे त्यामुळं ब कटलं, इथे ब कटलं, इथे ब कटलं आणि इथे ऑप्शन ब कटलेलं आहे. उत्तर सरळ येते. काही सिंपल गोष्टी आहे बघा ह्या. आणि राजकोषीय सेवा आणि सर्वसाधारण सेवा या येतात, त्यामुळं अ क ड उत्तर आहे. म्हणजे करे इतर म्हटलं आणि कर आलं तर मग हे कट झालं ना, त्यामुळं सगळे ऑप्शन कट झाले. हे फक्त दुसरं उत्तर आहे. एवढं सिंपल आहे. ठीक आहे, काही प्रश्न एवढे सिंपल. आता आपण 3 प्रश्न बघितलेले आहे म्हणजे. आणि हा एक चौथा प्रश्न बघा, हा पण सिंपल प्रश्न आहे. 14 वित्त आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली, तर YV रेड्डी. मग तुम्हाला कळत आहे का स्टुडंट आता मला काय म्हणायचं आहे, तर पेपरचं प्रेशर घेऊ नका. पेपरमध्ये जे आपल्याला येते, जे आपले प्लस पॉईंट आहेत त्याच्यावर पेपर तुम्ही सॉल्व करा, मग बघा आपल्याला चांगला स्कोर येतो की नाही येत. 83 नंबरचा प्रश्न आहे. 83चं उत्तर आहे 1 सरकारने अल्पकालीन निधी गोळा करण्याचा प्रमुख साधन सरकारी हुंडे आहे, त्याला ट्रेझरी बिल म्हणतात.
सो कधी कधी मराठीतलं नाही समजलं तर इंग्लिशमध्ये वाचा, इंग्लिशमधलं नाही समजलं तर मराठीमध्ये रीड करा, त्यामुळे तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठीक आहे. 84 नंबरचा प्रश्न बघा, लास्ट 2 प्रश्न राहिले आहे स्टुडंट. भारतातील अन्नधान्य अनुदाने यात कशाचा समावेश होतो? आता अनुदाने म्हणते, तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने घेतलेलं आहे 4. वरीलपैकी सर्व. शेतकऱ्यांसाठी अनुदाने, उपभोक्त्यासाठी अनुदाने आणि भारतीय अन्नधान्य महामंडळाची अनुदाने. ओके, सो याला FCI म्हणतो आपण, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर या पद्धतीने उत्तर आहे पॉझिटिव्ह, वरीलपैकी सर्व. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे स्टुडंट, अर्थशास्त्र या विषयातील 1994-95 सेवा कर आला होता, तुम्हाला माहीत आहे. फक्त 3च सेवर कर आकारल्या जात होत्या. तर या 4पैकी 3 सेवा कोणत्या, असं आयोगानं आपल्याला विचारलेलं आहे. बघा प्रश्न किती छान आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, आयोगानं घेतलेलं आहे 3ऱ्या क्रमांकाचं अ, ब, ड. दूरध्वनी सेवा होत्या, शेअर्स ब्रोकिंग होतं आणि सर्वसाधारण विमा होत्या. त्यावेळेस हॉटेल सेवा हा टॅक्स आकारला जात नव्हता. सो या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचं. सो स्टुडंट, आपण हे महत्त्वाचे 55 प्रश्न कव्हर केलेले आहे. तुम्हाला लेक्चर नक्कीच आवडलं असेल. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.